येत्या मंगळवारी होऊ घातलेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या सावटाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्या ठिकाणी पार पडत आहेत. संविधानातील तरतुदीनुसार एखाद्या निवडणुकीच्या अधिसूचना लागली किंवा त्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला तर ती निवडणूक त्या ठिकाणी थांबवता येत नाही असं कायद्यामध्ये लिहिलं आहे. तरी ज्या काही ओबीसी आरक्षणासंदर्भात जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्या याचिका त्या ठिकाणी गांभीर्यानं घेणं आवश्यक असल्यामुळे होऊ घातलेल्या नगरपालिका नगर परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका रोखता येत नाहीत, परंतु या निवडणुकीचा निकाल राखून ठेवण्याचं प्रावधान त्या ठिकाणी घटनेमध्ये आहे. नगरपालिकेचे जे काही उमेदवार सध्या उभे आहेत आणि या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना या गोष्टीची धास्ती आहे की या निवडणुका पार पडतील परंतु निकाल राखून ठेवला जाईल. त्याला कारण असं आहे की 27% ओबीसी आरक्षणाची जी काही तरतूद निवडणूक आयोगाने केली याच्यामध्ये राज्यातील 2 महानगरपालिका नागपूर आणि गोंदिया त्याचबरोबर कित्येक जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर पालिका आणि नगर पंचायता याच्यामध्ये ओबीसीचा आरक्षणाचा टक्का जो आहे तो काही ठिकाणी 50%च्या वर 56%, 58%, 60%, 70%, 90% आणि 100%पर्यंत गेला आहे. ही गोष्ट तशी ही नियमानं किंवा संविधानात आरक्षणाबाबतीत ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदीचे नियम आणि त्याच्या अटीचा भंग करणार आहे. निश्चितच सुप्रीम कोर्ट या गोष्टीचा जो काही त्या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे तो येणाऱ्या मंगळवारी देणार आहे. तुर्तास मेहकर नगर परिषदेच्या ज्या रणधुमाळीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास 10 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आणि 4 पुरस्कृत उमेदवार ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहकर अजित पवार गट यांनी पाठिंबा दिलाय अशा 14 उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ आज आमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी साहेब त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार विविध सेलचे जिल्हाध्यक्ष आमचे पक्ष निरीक्षक श्री पंजाबराव देशमुख बापू त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेहकर येथील आमचे मार्गदर्शक आमचे नेते श्री गिरधर पाटील त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय गजभाऊ सावंत त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संतोष भांबे पाटील 14 उमेदवार ज्यामध्ये महिला उमेदवार पुरुष उमेदवार वेगवेगळ्या जाती धर्मातून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं या अनुषंगाने जवळपास 10 उमेदवार आणि 4 पुरस्कृत उमेदवार यांना घेऊन आज श्री बालाजी मंदिरामध्ये त्या ठिकाणी बालाजींचा आशीर्वाद घेऊन त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पचपीर दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी आम्ही माथा टेकून नारळ फोडून सर्व महापुरुषाचे आशीर्वाद घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहकर नगर परिषद मधील प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून निवडून देण्यासाठी आज आमच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार आम्ही सुरू केला. सांगायचं तात्पर्य असं आहे की शिंदे गटाने त्याशी दिलेले जे उमेदवार आहेत अजयजी उमाळकर या उमाळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हाडाचा व्यापारी असलेला माणूस की ज्या व्यक्तीला व्यापारा व्यतिरिक्त समाजकार्य किंवा तुमच्या राजकारणाचा कुठलाही अंग किंवा कुठलाही गंध त्या ठिकाणी नाही अशा व्यापारी माणसाला शिंदे गटाने त्या ठिकाणी उमेदवारी दिली. परंतु युतीचा धर्म म्हणून आणि महायुती म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची एक भूमिका होती की आपण शिंदे गटासोबत त्याचबरोबर बीजेपी सोबत युती करून महायुतीमध्ये मेहकर नगर परिषद जी आहे ते लढवावी. परंतु शिंदे गटाचे प्रमुख सर्वेसर्वा सन्माननीय केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी आम्ही त्यांची भेट घेतली असता कुठल्याही प्रकारच्या युतीच्या बाबतीत विचार करण्याची त्यांची मानसिकता त्या ठिकाणी दिसली नाही. नाहीतर आमच्या 10 उमेदवारापैकी काही निवडक उमेदवाराला जर शिंदे गटामध्ये उमेदवारी दिली असती तर आम्ही शिंदे गटाला त्या ठिकाणी पाठिंबा देण्याच्या मानसिकतेमध्ये होतो. परंतु त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा थारा न दिल्यामुळे त्याचबरोबर बीजेपीचे जे उमेदवार आहेत सारंगजी माळेकर यांच्यासोबत सुद्धा आमची चर्चा झाली होती. मी स्वतः सारंग माळेकर यांच्यासोबत चर्चा केली होती परंतु त्यांनी त्यांचे सर्वच्या सर्व वार्डामध्ये प्रभागामध्ये उमेदवार घोषित केले होते त्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा आमची युती होऊ शकली नाही. शेवटी नाइलाजाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 10 उमेदवारांना त्या ठिकाणी नगर परिषद नगरसेवक म्हणून निवडणूक लढायची होती
त्यांना त्या ठिकाणी आपण जनतेसाठी केलेले जे कार्य आहे या कार्याचा सर्व पाठिंबा त्यांच्या पाठिंबा असल्यामुळे त्यांना ती निवडणूक लढायची होती. म्हणून आम्ही 10 नगरसेवक आणि 4 इतर पक्षातील लोक जे अपक्ष उभे आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. दुसरे उमेदवार कासमबाई गवडी, म्हणजे कासमबाई गवडी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेहकर मतदारसंघामध्ये मेहकर शहरामध्ये नगर परिषदेच्या मतदार यादीमध्ये मुस्लिम समाजाचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे. मुस्लिम समाजाचे दखलपात्र मतं त्या ठिकाणी आहेत. म्हणून प्रत्येक वेळेला स्वतःच्या पक्षाला, स्वतःच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याला एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून ते तिकीट आणि नगराध्यक्षपद ते आपल्या पदात पाडून घेतात. म्हणजे एका विशिष्ट जातीच्या भरोश्यावर कासमबाई गवळी हे मेकरमध्ये राजकारण करतात. राजकारण नव्हे तर ते एक प्रकारची दादागिरी त्या ठिकाणी करतात. मागचा कार्यकाल जर पाहिला तर कासमबाई गवळी यांच्या कार्यकालामध्ये फार असे काही चांगले कामं झाले असं काही दिसत नाही. परंतु आपल्या समाजाची, मुस्लिम समाजाची मतं त्या ठिकाणी जास्त आहेत आणि एवढ्या एका निकषावर कासमबाई गवळी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी आपल्या पक्षश्रेष्ठींना आणि इतर जे काही समजा स्थानिक लोकल नेते आहेत अशा लोकांना आपल्या दादागिरीमध्ये घेऊन ते आपल्या पदरामध्ये नगराध्यक्ष पदाचं तिकीट त्या ठिकाणी पाडून घेतात आणि त्या पद्धतीनं काम करतात. त्याच्या पुढे जाऊन तिसरे उमेदवार जे आहेत ते किशोर भाऊ गारोळे. किशोर गारोळे यांच्या बाबतीत सांगायचं असं आहे की मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही आमदार आहेत सिद्धार्थ खरात साहेब, म्हणजे ते मागासवर्गीय बौद्ध समाज असल्यामुळे त्यांनी 75% बौद्ध समाज किंवा मग मागासवर्गीय समाज हा त्यांच्या पाठीमाग आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि विजय आपलाच आहे अशा आविर्भावामध्ये हे उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत तर ते सध्या आहेत. त्याचबरोबर या सर्व मंडळींनी जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सिद्धार्थ खरात साहेब, त्यांनाही अशा पद्धतीचं चित्र त्यांच्या समोर त्यांनी निर्माण केलंय की आपण काँग्रेसच्या शिवाय सुद्धा या ठिकाणी आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकू शकतो असं त्यांच्या डोक्यात घातलेलं आहे. परंतु ही गोष्ट खरी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही आमचे उमेदवार आहेत त्यांना जनतेतून भरभरून असा पाठिंबा मिळतोय. तरीही सुद्धा आम्ही महायुतीमध्ये शिंदे गटासोबत त्या ठिकाणी युती करण्याच्या मानसिकतेत होतो. तशा पद्धतीची आम्ही बोलणी सुद्धा केली आणि तशा पद्धतीची जी काही तयारी आहे ती आम्ही दर्शवली होती. परंतु उबाटा गटाचे सर्व आमदार सिद्धार्थ खरात साहेब हे सध्या एवढ्या हवेमध्ये आहेत की ते निवडणुकीपूर्वीच त्यांचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस त्याला चॅलेंज करतायत की सर्व मतदारसंघातील लोकांना माहिती आहे की लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये उबाटा गटाची एवढी ताकद नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे आमदार विजयी झाले. त्याला कारण असं आहे की मेहकर आणि लोणार मतदारसंघातील काँग्रेसची मंडळी ही प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत राहिली. परंतु आता या नगरपालिकेमध्ये ते डायरेक्ट जे काँग्रेसचे श्रेष्ठ लोक आहेत, जे पक्षश्रेष्ठी आहेत, तर अशा लोकांना ते ओपन चॅलेंज करतात की याच्यानंतर म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा उबाटा ही काँग्रेससोबत युती करणार नाही अशा पद्धतीची आविर्भावात असलेली घोषणा त्यांनी त्या ठिकाणी करून टाकली आहे. मी मेहकर शहरात ज्यावेळेला हे अतिक्रमण आलं तेव्हापासून आतापर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा गांभीर्यानं आणि निरीक्षण करून त्या ठिकाणी पाहतोय. मी पाहतोय की मेहकरमध्ये जे काही बसस्थानक आहे हे बसस्थानक मेहकर नगरपालिका आणि पर्यायानं जे परिवहन खातं आहे राज्याचं या दोन्ही गोष्टीशी निगडीत आहे. अनेक वर्षापासून हे बस स्थानक त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीये. जवळपास 2 ते 3 हजार प्रवासी हे मेहकर बस स्थानकावरनं आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रवास करतात. परंतु हे जे लोकप्रतिनिधी आहेत नगरपालिकेमध्ये बसलेले त्यावेळेचे विद्यमान नगर अध्यक्ष, नगरसेवक आणि मेहकरातील जे काही पदाधिकारी आहेत ज्याच्यामध्ये मग केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव असो, तत्कालीन आमदार जे आहेत संजय रामणकर साहेब असो किंवा या एका वर्षापासून असलेले जे सिद्धार्थ खरात आमदार साहेब आहेत, या लोकांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष त्या मेहकर बस स्थानकाकडे झालंय. अतोनात संकटांना सामना त्या ठिकाणी या सर्व प्रवाशांना, महिलांना, वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना या सगळ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो. परंतु आजपर्यंत कुठल्याही नेत्याने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं नाही आणि हे बस स्थानक पूर्ण होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. त्याचबरोबर मेहकर शहरामध्ये भूखंडाचा हा जो काळा बाजार चालू आहे, भूखंडाचा जो श्रीखंड हे सगळे राजकारणी लोक मिळून त्या ठिकाणी खात आहेत, तर या गोष्टीवर कोणाचा अंकुश नाही. मध्यंतरी एक प्रकरण आलंय की नियमबाह्यपणे जे काही सातबारे आहेत मेहकर शहराला लागून आसपासचे जे काही सातबारे आहेत या सातबाऱ्यांना कोणी राठोड नावाचे जे एसडी होते
त्यांचं नाव विसरतो मी नेहमी, मोहन राठोड की गणेश राठोड त्यांचं नाव आहे. तर त्या एसडीओने त्या ठिकाणी या रसूखदार लोक जे आहेत की ज्यांनी हे सातबारे विकत घेतले आणि त्या सातबाऱ्यामध्ये लेआउट करून म्हणजे त्यांना नियमबाह्य पद्धतीनं येणे करून ते प्लॉट जे ते सर्वसामान्य लोकांना, ज्याच्यामध्ये काही कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत की ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्याची पुंजी लावून हे प्लॉट त्या ठिकाणी विकत घेतले आणि नंतर जे गिरी एसडीओ आले, या गिरी एसडीओने नियम बाह्य पद्धतीने केलेले हे लेआउट जे आहेत तर हे लेआउट त्या ठिकाणी रद्द केले. म्हणजे याच्यामध्ये झालं काय की सर्वसामान्य लोकांनी या अशा नियमबाह्य पद्धतीने केलेल्या लेआउटमध्ये जे प्लॉट घेतले ते प्लॉट ते लेआउट कॅन्सल झाल्यामुळे त्यांची जी किंमत आहे ती रातोरात त्या ठिकाणी कमी झाली. म्हणजे 5-7 लाख रुपयामध्ये जे प्लॉट सर्वसामान्य माणसाने, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी विकत घेतले होते, लेआउट कॅन्सल झाल्यामुळे काय झालं की त्या प्लॉटच्या किमती ज्या आहेत त्या 5-5, 6-6 लाखावरून एकदम 3-3 लाखावर त्या ठिकाणी आल्या. म्हणजे एक प्रकारे या राजकारणी लोकांनी सर्वसामान्य माणसांना अशा पद्धतीचे नियमबाह्य लेआउट विकून त्या ठिकाणी करोडो रुपये, लाखो करोड रुपयाची त्या ठिकाणी स्वतःचा जो फायदा करून घेतला आणि अधिकारी लोकांनी सुद्धा अशा पद्धतीने नियमबाह्य लेआउट केले. आज जे स्वस्त झालेले लेआउट येतं ते लेआउट ज्यांनी विकले होते, मागात ज्यांनी विकले होते तेच लोक परत आता 2-3 लाख रुपयांना ते लेआउट आणि ते प्लॉट परत विकत घेत आहेत. म्हणजे पर्यायानं काय झालं की सर्वसामान्य माणसाचा या ठिकाणी एक प्रकारे सर्वसामान्य माणसाची त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि त्यांची पिळवणूक त्या ठिकाणी चालू आहे. मी आज सकाळी जे शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय उमाळकर साहेब यांच्या परिवार कलेक्शन या त्यांच्या प्रतिष्ठानाच्या समोरून चाललो होतो सकाळी त्यावेळेला मी एक व्हिडिओ काढला की अख्ख्या मेहकर तालुक्यामध्ये आणि मेहकर शहरामध्ये अतिक्रमणाची जी मोहीम राबवली गेली, मोठ्या लोकांनी त्या ठिकाणी आपले पक्के बांधकामं त्या ठिकाणी पाडले. इव्हन केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांचं जे जनसंपर्क कार्यालय, या कार्यालयाचा पुढचा शेडचा भाग जो आहे तो अतिक्रमणामध्ये आला होता आणि त्यांनी प्रामाणिकपणे जी काही मार्जिन आहे, जी मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंतचं त्यांचं अतिक्रमण काढलं. अनेक व्यापाऱ्यांनी आपापले त्या ठिकाणी अतिक्रमण काढले. परंतु शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय उमाळकर साहेब यांचं जे परिवार कलेक्शन आहे, या परिवार कलेक्शनचा काही पोर्शन, काही भाग जो आहे तो अतिक्रमणात येत असून सुद्धा त्यांनी तो काढला नाही. म्हणजेच काय की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा नगरपालिकेचे, त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचे जे काही आदेश आहेत किंवा त्यांचा जो काही नियमानं जो काही अतिक्रमण काढण्याचा विषय तर त्या विषयाला जुमानत नाही. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजय उमाळकर हा नगरपालिकेच्या नियमाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जुमानत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तोच जर का नियम तोडतो आणि तोच जर का अशा पद्धतीनं दादागिरी करून स्वतः आपल्या गोष्टी वाचवण्यासाठी नियमाचा भंग करतो, अशा उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करायचं की नाही करायचं हे आता मेहकरातली जनता त्या ठिकाणी ठरवणार आहे. असो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या 10 उमेदवार आणि पुरस्कृत 4 उमेदवारांचा प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फुटलेला आहे. मेहकरमध्ये हे अशा पद्धतीनं जे काही उमेदवार उभे आहेत, ज्याच्यामध्ये कसंबाई गवळी असो, जे फक्त जातीच्या नावावर त्या ठिकाणी राजकारण करतात आणि मतदान मागतात, त्याच्यानंतर अजय उमाळकर सारखे जे लोक आहेत, व्यापारी DNA चे लोक की ज्यांना व्यापाराशिवाय, पैशाशिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी सुचत नाहीत, त्याचबरोबर किशोर गारवळे सारखे जे आजच निवडून आल्याच्या आवडी भावामध्ये आहेत की जे मतदाराला गृहीत धरून विजय आपलाच आहेत असं म्हणून चालत आहेत. तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 14 नगरसेवकांना त्या ठिकाणी मेहकरच्या जनतेने भरभरून प्रतिसाद द्यावा, जेणेकरून हे असे जे लोक त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून जातील, या नगर अध्यक्षांवर त्या ठिकाणी अंकुश ठेवण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच्या सर्व निवडून आलेले नगरसेवक त्या ठिकाणी काम करणार आहेत. नियमबाह्य पद्धतीनं ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी घडतील तर अधिकारी असो किंवा नगराध्यक्ष असो किंवा नगर परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये असलेले जे काही कर्मचारी असो त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांच्याकडनं नियमानुसार कामं करून देण्यासाठी, नियमबाह्य कामांना त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगरसेवक त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्याच्या वतीनं, कार्यकर्त्याच्या वतीनं, मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी कळकळीची विनंती करतो की मेहकरमध्ये होणाऱ्या या भ्रष्टाचाराला, त्याचबरोबर या पिळवणुकीला आणि होणाऱ्या दादागिरीला रोखण्यासाठी या लोकांवर त्या ठिकाणी एक अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक त्या सभागृहामध्ये जाणं आवश्यक आहे.
पुरुष मायबाप मतदारांना मी इतर नागरिकील मतदारांना विनंती करतो की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या निशाणीवर त्या ठिकाणी घड्याळ निशाणीच्या समोरचं बटन त्या ठिकाणी दाबून आमच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं ही कळकळीची विनंती करतो आणि सर्वांची जय महाराष्ट्र जय राष्ट्र.